नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। 3000 पेक्षाही जास्त पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये 12वी पास असलेला प्रत्येक विद्यार्थी एलिजिबल राहणार आहेत। म्हणजेच तुम्ही जर 12वीच्या वर तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे जर तुम्ही 12वी असाल, ओके, 12वी पास तुम्ही असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। 3000 पेक्षाही जास्त पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। ही महत्त्वपूर्ण जाहिरात आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। SSC मार्फत ही जाहिरात आलेली आहे। या आधी सुद्धा आपण SSCच्या 2 जाहिराती बघितलेल्या आहेत आणि ही तिसरी जाहिरात आहे जी आपण बघून राहिलेलो आहोत आणि जी SSC मार्फत आलेली आहे। ओके, यामध्ये बघा कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2025 म्हणजे बघा 12वी असलेले विद्यार्थी यासाठी क्वालिफाईड राहणार आहेत। तुमचे जर 12वी कंप्लीट असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। ओके, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर फॉर्म तुम्ही भरू शकणार नाही, असा याचा अर्थ होत नाही। तुम्ही ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ओके, परंतु 12वी यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन आहे। ओके, 12वी पास असणे गरजेचे आहे। आता समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे 23 तारखेपासून आणि 18 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजेच या महिन्याच्या 23 तारखेपासून तर पुढच्या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत म्हणजेच 18 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा फीज भरण्याची लास्ट डेट आहे 19 तारीख, म्हणजेच 18 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि त्याच्यानंतर 19 तारखेपर्यंत तुम्ही फीज भरू शकता। ओके, त्यानंतर बघा जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झालेली असेल तर ती चूक तुम्ही 23 जुलैपासून तर 24 जुलै अशा प्रकारे 2 दिवसांमध्ये तुम्ही ती चूकसुद्धा दुरुस्त करू शकता। ओके, तर फॉर्ममध्ये जर तुमची काही चूक झालेली असेल तर बघा तुम्हाला 2 दिवस मिळणार आहेत ती चूक दुरुस्त करण्यासाठी। ओके, त्यानंतर बघा तुमची जी प्रिलिम आहे म्हणजे टियर 1 एक्झामिनेशन तुमची 18/9 पासून तर 8/9 पासून तर 18/9 पर्यंत तुमची बघा प्रिलिम होणार आहे। म्हणजेच टियर 1 एक्झामिनेशन तुमची कम्प्युटर बेस्ड या पद्धतीने तुमची 8 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत तुमची होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा तुमची मेन्ससुद्धा होणार आहे। मेन्स म्हणजे टियर 2 एक्झामिनेशन फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये तुमची टियर 2 एक्झामिनेशन होणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला 2 परीक्षा पास कराव्या लागतात। प्रिलिम आणि मेन्स यामध्ये राहणार आहे। टियर 1 एक्झामिनेशन तुम्हाला आधी क्रॅक करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला टियर 2 एक्झामिनेशन क्रॅक करावी लागेल, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानंतर तुम्हाला जॉब मिळणार आहे। ओके, समोर बघा आता वॅकन्सीज बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलमोस्ट 3131 ओके 3131 याप्रमाणे बघा वॅकन्सीज आलेल्या आहेत। यामध्ये पुढे जाऊन वाढसुद्धा होऊ शकते। ओके, आता समोर बघा एज लिमिट बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट राहणार आहे हे बघा 18 ते 27 वर्षे एज लिमिट ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशनसुद्धा मिळत असते। SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षे, OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षे आणि बघा PWBD विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे। ओके, एक्स सर्व्हिसमॅन विद्यार्थ्यांना सुद्धा बघा 3 वर्षे मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं एज रिलॅक्सेशन तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे इथे एज रिलॅक्सेशन यांनी दिलेलं आहे। ठीक आहे, आता समोर बघा ॲप्लिकेशन फीस बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 रुपये तुम्हाला भरायचे आहे। जर तुम्ही OBC ओपन किंवा EWS विद्यार्थी असाल आणि बघा तुम्ही जर मेल असाल, ओके, OBC ओपन EWS मेल जर तुम्ही आहात तर तुम्हाला 100 रुपये फीस भरायची आहे। तुम्ही जर महिला आहात कोणत्याही कॅटेगरीच्या किंवा तुम्ही शेड्यूल कास्ट विद्यार्थी आहात किंवा तुम्ही शेड्यूल ट्राईब विद्यार्थी आहात किंवा तुम्ही PWBD विद्यार्थी आहात किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहात तर तुम्हाला फीस भरायची नाही। ठीक आहे, तर अशा प्रकारे फक्त आणि फक्त OBC ओपन आणि EWS कॅटेगरीच्या पुरुष विद्यार्थ्यांना फक्त फीस भरायची आहे आणि ती फीस म्हणजे 100 रुपये तुम्हाला भरायचे आहे। ठीक आहे, आता समोर बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो सेंटर्स तुम्हाला वेस्टर्न रिजन तुम्हाला बघावा लागतो। वेस्टर्न रिजनमध्ये तुम्हाला इथे महाराष्ट्र हे बघा आहे आणि इथे तुम्हाला हे बघा 9व्या नंबरचा पॉईंट इथे अमरावती, छत्रपती संभाजीनगर,
जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि ओके, तर हे जे बघा इथे यांनी सेंटर दिलेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे या सेंटरमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि महाराष्ट्रातीलच सेंटरमध्ये तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. ओके, तुम्हाला तिथे 3 सेंटर विचारतील, 3ही सेंटर तुम्ही महाराष्ट्रातील टाकायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्राच्या बाहेरील सेंटर तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, आता समोर बघा एक्झाम स्कीम मी तुम्हाला सांगितलेली आहे. टियर 1 एक्झामिनेशन होणार आहे, यालाच बघा मी तुम्हाला प्रिलिम म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यानंतर टियर 2 एक्झामिनेशन होणार आहे, यालाच मी तुम्हाला मेन्स म्हणून सांगितलेलं आहे. यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज राहणार आहे, GK राहणार आहे, सॉरी हे बघा जनरल इंटेलिजन्स म्हणजेच रिझनिंग आहे. ओके, रिझनिंग तुम्हाला राहणार आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्स तुम्हाला राहणार आहे, मॅथमॅटिक्स म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तुम्हाला राहणार आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे त्याला GK किंवा GS तुम्ही म्हणत असता. ओके, अशा प्रकारे 4 विषय राहणार आहेत तुम्हाला. प्रत्येक विषयावर मार्क्स बघा 50 मार्क्स राहणार आहेत प्रत्येक विषयावर आणि तुम्हाला प्रश्न विचारले जातील 25. ओके, 25 प्रश्न आणि 50 मार्क प्रत्येक विषयावर राहणार आहे. ओके, आणि तुम्हाला 1 तास पेपर सोडवायला मिळणार आहे. जर तुम्ही PWBD विद्यार्थी असाल तर तुम्हाला 80 मिनिट तुम्हाला मिळणार आहेत. ओके, अशा प्रकारे प्रश्न राहणार आहे 100 आणि गुण राहणार आहेत 200 आणि तुमचा जो कट ऑफ आहे तो बघा 200 गुणांपैकी तुमचा कट ऑफ लागणार आहे. ओके, आणि 100 प्रश्न तुम्हाला 1 तासामध्ये सॉल्व करायचे आहेत. ओके, आणि जर तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तुमचे 0.5 मार्क डिडक्टसुद्धा होणार आहे. म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, हाफ जे आहे निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, हे बघा विद्यार्थी मित्रांनो 0.50 मार्क जे आहे निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. आता लँग्वेज बघा, लँग्वेज हिंदी, इंग्लिश आणि मराठी लँग्वेज तुम्ही टाकू शकता. ओके, इंग्लिश प्लस हिंदी प्लस बघा मराठी लँग्वेजमध्ये तुमचा पेपर होऊ शकतो. तुम्हाला तिथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मग तुम्हाला तिथे मराठीमध्ये सुद्धा पेपर तुम्हाला तिथे दिसणार आहे. ओके, फॉर्म भरतानाच तुम्हाला तिथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इंग्लिश, हिंदी आणि रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. ठीक आहे, आता समोर बघा टियर 2चा सिलेबस मी तुम्हाला आताच सांगणार नाही. ओके, जेव्हा टियर 2 एक्झामिनेशन राहणार तेव्हा याचा सिलेबस बघा विद्यार्थी स्वतः बघून घेणार आहेत. हा सिलेबस मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देणार आहे. ठीक आहे, टेलिग्रामवर तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो स्किल टेस्ट, काही अशा पोस्ट आहेत ज्यासाठी तुम्हाला स्किल टेस्टसुद्धा पास करावी लागणार आहेत. म्हणजेच टियर 1 एक्झामिनेशन होणार तुमची, त्यानंतर टियर 2 एक्झामिनेशन होणार, त्यानंतर तुम्हाला स्किल टेस्टसुद्धा पास करावी लागणार आहे काही पोस्टसाठी. ओके, सर्वच्या सर्व पोस्टसाठी हे राहणार नाही. ओके, काही पोस्टसाठी राहणार. उदाहरणार्थ बघा डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी तुम्हाला राहणार आहे. ओके, काही अशा पोस्ट आहेत जिथे बघा टायपिंगसुद्धा मागितलेलं आहे, तर इथे सुद्धा टायपिंग टेस्ट तुमची होणार आहे. ठीक आहे, तर स्किल टेस्टसाठी सुद्धा तुम्हाला रेडी राहायचे आहे. ठीक आहे, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो काही पोस्ट अशा आहेत ज्यामध्ये तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्टसुद्धा तुम्हाला पास करायची आहे. यामध्ये पोस्ट बघा लोअर डिव्हिजन क्लर्क इन बघा BRO म्हणजेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, यासाठी बघा लोअर डिव्हिजन क्लर्क नावाची बघा पोस्ट असते, तर यासाठी तुम्हाला फिजिकल टेस्टसुद्धा अनिवार्य राहणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की ही संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून सांगितलेली आहे आणि सर्वचे सर्व महत्त्वपूर्ण पॉईंट्स मी यामध्ये कव्हर केलेले आहे. तरीसुद्धा माझ्या हातून काही चूक झालेली असेल आणि बघा एखादा पॉईंट जर माझ्या हातून सुटलेला असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. याशिवाय याची जी लिंक आहे ही संपूर्ण PDF आहे. PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याची PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आणि अशाच प्रकारच्या सर्वच्या सर्व महत्त्वपूर्ण जाहिराती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर आपण बघा टाकत असतो, तर तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.